एक मिनिट. मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व समाजसेवा महामंडळाच्या अध्यक्षपदी शरणराज केंगनाळकर तर कार्याध्यक्षपदी विजय कुलथे यांची निवड करण्यात आली. बैठकीदरम्यान महामंडळाच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून जयंती उत्सवाच्या तयारीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यंदा महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यासाठी विविध नियोजन करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. नूतन अध्यक्ष शरणराज केंगनाळकर यांनी जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला, तर कार्याध्यक्ष विजय कुलथे यांनी बसवेश्वरांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच जयंती मिरवणुकीची वेळ वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. मी विजय शरणराव कुलथे आज जगज्योती महात्मा बसवेश्वर महामंडळाच्या कार्याध्यक्षपदी सर्व ट्रस्टी प्रमुखांनी माझी जी निवड केली आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. तसेच जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी सत्याचा, समतेचा आणि समाजसेवेचा जो वसा आम्हाला घालून दिलेला आहे तो पुढे घेऊन जाण्याचं काम बसवेश्वर महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत आम्ही करूच. त्याचबरोबर सोलापूर शहरामध्ये जी डॉल्बी बंदी झालेली आहे त्याच पार्श्वभूमीवर आम्ही पारंपरिक पद्धतीने मिरवणुका कशा निघतील आणि त्या मिरवणुकांचा जो कालावधी आहे जो 10 पर्यंतचा आहे तर त्याला कुठेतरी वाढवून घेण्याचा वेळ आम्ही सर्व ट्रस्टीचे पदाधिकारी अध्यक्षांसमवेत आम्ही मिळून करणार आहोत. आणि हा उत्सव मोठ्या प्रमाणात लोकांच्या हिताचा, लोकांच्या फायद्याचा कसा साजरा करता येईल याकडे आमचं लक्ष राहील. अध्यक्षांनी आता सांगितल्याप्रमाणे आरोग्य शिबिर असतील किंवा अनेक समाजोपयोगी जे उपक्रम आहेत तो राबवण्याचा आमचा मानस आहे. आणि त्यासाठी सर्व बसव भक्तांचं, सर्व सोलापूरवासियांचं आम्हाला सहकार्याची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. तर तुमच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतोय की या उत्सवामध्ये सोलापूरकरातील सर्व बसवप्रेमींनी सहभागी होऊन हा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करावा आणि एक चांगला आदर्श आपण घालून द्यावा अशी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. जय बसवेश्वर. जगज्योती महात्मा बसवेश्वर महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रथम मी सर्व ट्रस्टींचा व समाज बांधवांचा मनापासून आभार मानतो. आणि आम्ही मागील 3-4 वर्षापासून उत्सवामध्ये हिरिरीने भाग घेतो, उपाध्यक्ष होतो, कार्याध्यक्ष आहे, दोन्ही पदं भोगलेले आहे. मला एक अनुभव आहे की उत्सव कोणत्या पद्धतीने शांततेने करायचा आहे ह्याचा एक अनुभव माझ्या पाठीशी आहे. या अनुभवाची शिदोरी घेऊन ह्या वर्षीचं जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे. त्यासाठी एक मानस आहे की मिरवणुकीमध्ये खरंच नेत्रदीपी असं एक पारंपरिक वाद्य वारकरी भाऊंना आणायचं एक माझं मानस आहे. 1-2 डॉल्बी चांगले, वाद्य चांगले, डॉल्बी मुक्त असल्यामुळं वाद्य घेऊन यायचं असं माझं मानस आहे. आणि त्या मानस मी 100% पूर्ण करणार. आणि एक नेत्र शिबिर ज्याच्यामध्ये सर्वच नेत्रासंबंधी ऑपरेशन असतील, रुग्णांना मोठ्या पद्धतीत मोतीबिंदू असेल, गरीब रुग्णांना सर्वच मदत होईल ह्या पद्धतीने एक नेत्र शिबिर होईल. त्यानंतर रोजच्या रोज महापूजा आणि अजून आयत्यावेळी आमचे ट्रस्टी काय सुचवतील ते सर्वच कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडून ह्यावेळेसचा उत्सव एकदम मोठ्या आनंदाने आणि दिमागदार पद्धतीने साजरा करू असं ग्वाही देतो. तसंच अजून एक महत्त्वाची गोष्ट आमचं अहोभाग्य आहे की ह्याच वर्षी जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हा नूतनीकरण होत आहे. त्याचं स्थापना आणि त्याच्या पूजा एक अध्यक्ष म्हणून करण्याचा मान हे ट्रस्टींसोबत मला लाभणार आहे. समाज बांधवांना मी मोठ्या प्रमाणात आवाहन करतो की बसवेश्वर महाराजांचं जे मूर्ती नूतनीकरण झालेलं आहे, अश्वारूढ पुतळा आहे, हे एकदम दिमागदार असा कार्यक्रम व्हावं आणि सर्व समाज बांधव लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं असं मी आवाहन करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय बसवेश्वर, जय महाराष्ट्र.